मी अरुण खोडके. शिवचिंतन दिनांक 3 नोव्हेंबर इसवी सन 1689 रोजी मोंगलांनी रायगडचा पाडाव केला आणि राजाराम महाराजांना जिंजी येथे जावं लागले. जिंजी येथून राजाराम महाराजांनी स्वराज्याचा कारभार सुरू झाला. सुमारे 700 मैल दूर अशा प्रदेशातून राजाराम महाराजांचा स्वराज्यावरती किती वचक होता यासंबंधी काही कागदपत्र सापडतात. त्यांनी तेथून मोंगलाविरुद्ध लढण्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वराज्यातील काही सरदार मंडळींना पत्रे आणि हुकूम पाठवले. मोंगलांच्या हातील रायगड जिंकण्यासाठी महाराष्ट्रातील किल्ल्यांची देखरेख करण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीहून आबाजी सौंदर्य यास महाराष्ट्रामध्ये पाठवले. आबाजी सौंदर्य यांना त्यांच्या कामात सहाय्य करावे म्हणून त्यांनी हुकूमतपणा रामचंद्रपंत अमात्य व शंकरराजे नारायण सचिव यांनासुद्धा पाठवले. शंकरराजांनी सचिव यांना आज्ञा केली, जे बेरड लोकांनी पुरंदर किल्ला मोंगलांकडून जिंकून दिला तर त्यांनी त्या बेरडांना मागतील तेवढे बक्षीस द्यावीत. सरसेनापती संताजी घोरपडे यांना बाजी सर्जेराव जदे यांना अंगीकृत कार्यात मोंगलांशी लढण्यासाठी लष्करी मदत करण्याची आज्ञा केली. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी